वयाची 70 गाठलेले आणि डोक्याचे आणि डोळ्याच्या भुवयाचे केस पांढरे झालेले अनुभवाने आणि त्याच अनुभवाच्या ताकदीवर सुप्रीम कोर्टामध्ये आपला युक्तिवाद करणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने आज युक्तिवाद केला आणि आजच्या या कोर्टाच्या कामकाजामध्ये त्यांनी कशा प्रकारचा युक्तिवाद केला, काय मुद्दे मांडले, कोर्टाने काय निरीक्षणे नोंदवली या बाबतीत आपण सविस्तर आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघूया। तर ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आपल्या अनुभवाच्या बळावर आणि संविधानिक अभ्यासाच्या बळावर काही मुद्दे आज माननीय सुप्रीम कोर्टासमोर मांडले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 4 एप्रिल 2018ला निवडणूक आयोगाची अधिकृत सही आणि शिक्का असलेले कागदपत्रे त्यांनी सादर केले सुप्रीम कोर्टामध्ये आणि हीच कागदपत्रे सुप्रीम कोर्टामध्ये जी त्यांनी सादर केली हीच कागदपत्रे त्यांनी निवडणूक आयोगाकडे जमा केलेली होती। मग मुद्दा हा निर्माण झाला की जर निवडणूक आयोगाकडे ही कागदपत्रे होती तर त्यांनी कुठल्या टर्म्सवर शिवसेनेला पुराव्याअभावी त्यांचं पक्षचिन्ह काढलं किंवा कुठल्या टर्म्सवर त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना हा निर्णय दिला। दुसरा मुद्दा कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर असा मांडला की जर हे जे पुरावे आज कोर्टामध्ये सादर झालेले आहेत हेच पुरावे जर निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले नसतील कार्यालयामधून, ते जर मधातून कुठे गायब झाले असतील तर त्या संदर्भात निवडणूक आयोगाने त्यावेळेला काय कारवाई केली, हाही मुद्दा त्यांनी जे बेंचवर बसणारे जजेस होते त्यांच्या निदर्शनात आणून दिला आणि त्याच्यामध्ये जॉयमाला बागची यांच्या देखील त्यांनी निदर्शनात आणून दिलं की लोकप्रतिनिधी कायद्याची कलम 29 आणि त्याची पोट कलम 4 व 9 नुसार निवडणूक आयोगाला कुठलाही अधिकार क्षेत्र नसताना त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून अधिकार क्षेत्र नसताना निर्णय दिला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि पक्ष त्यांनी काढला आणि शिंदे सेनेला दिला आणि त्याबरोबरच त्यांनी दिलेल्या निर्णयामध्ये हे एव्हिडन्स असताना पुरावे असताना त्याच्याकडे दुर्लक्षित करून पक्षपातीपणाने त्यांनी निर्णय दिला। तर अशा प्रकारच्या एकंदरीत घडामोडी आजच्या या कोर्टाच्या कामकाजामध्ये कपिल सिब्बल यांनी मांडल्या। आता त्यावर आणखीन पुढे काय घडामोडी होतात आणि त्याबरोबरच शिंदे सेनेकडे तर्फे त्यांचे वकील कशा प्रकारे भूमिका मांडतात ते आपण पुढे बघूच। आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला नक्कीच लाईक शेअरद्वारे कळवा आणि त्याबरोबर कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा।